सांस्कृतिक संमेलन च्या निमित्तानं साताऱ्याच्या क्रांतीभूमीमध्ये जमलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना आजच्या या साहित्य संमेलनाच्या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कदाचित हा शेवटचा परिसंवाद आहे आणि या परिसंवादाचा जो शेवटचा डबा आहे, ही जी काय आपली विचाराची आगीनगाडी आहे, तिचा शेवटचा डबा हा स्त्रीमुक्तीचा आहे. आणि या स्त्रीमुक्तीच्या चर्चेसाठी मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या चळवळीतल्या सहकारी, या सत्राच्या अध्यक्ष वंदना सोनाळकर, ज्यांनी आत्ताच समकालीन प्रश्नांना धरून स्त्री प्रश्नाची आणि स्त्रीमुक्तीच्या दिशेची एक अत्यंत जोशपूर्ण मांडणी केली, त्या अशा कविताजी या परिसंवादासाठी ज्या आमच्या 2 सहकारी इथं उपस्थित राहणार होत्या, त्या काही कारणानं इथं आलेल्या नाही आहेत. आपण सगळ्यांनी कार्यक्रमाची पत्रिका बघितली असेल. या परिसंवादामध्ये, या पत्रिकेमध्ये 3 या सत्रामध्ये स्त्रिया बोलणार आहेत आणि त्यांच्यासोबत मी एकमेव पुरुष आहे. याची मांडणी करताना माझ्या सहकारी मित्रांनी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट इथं अधोरेखित केलेली आहे. जरी स्टेजवर या स्त्रियांमध्ये आत्ताच्या बहुसंख्य आणि अल्पसंख्य भाषेत बोलायचं जर झालं तर मी एकटाच आहे इथं बोलणारा, आणि मुख्य विषय स्त्रीमुक्तीचा नाही आहे. जरी त्याचं टायटल असलं तरी ते आहे पुरुष मुक्तीचं खरं त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून सर्वात जास्त जबाबदारी ती माझ्यावर आहे. अगोदरच्या वक्तव्यामध्ये कविताजींनी असं सांगितलं की भारताचं जे वास्तव आज बिघडलेलं आहे, त्यांनी काही समकालीन असे उदाहरणं दिले. आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने एक प्रकरण झालं आणि एक महाराष्ट्रातला बुलढाण्याचा गुंड आमदार हा आमच्या एका सहकार्याला, जे छत्रपती शिवाजी महाराजांवर अत्यंत लोकप्रिय आणि भारतभर पोचलेलं असं जे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तक आहे, ज्यांना अकॅडमिकच्या भाषेमध्ये नॉन अकॅडमिकल बुक असं म्हणतात, त्या पुस्तकाने कोणत्याही अकॅडमिक पुस्तकापेक्षा सर्वात जास्त प्रबोधनामध्ये आघाडी घेतलेली आहे. त्या पुस्तकाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी वगैरे काय म्हणतो त्या प्रसंगामध्ये मी जाणार नाही, पण त्यातला क्रूर विनोदाचा भाग असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा गाभा रयतमधला अर्धा लोकसंख्या असलेल्या स्त्रियांच्या सन्मानाचा आणि स्त्रियांच्या हक्काचा होता. त्या छत्रपतींनी स्त्रियांच्या सन्मानासाठी स्वतःच्या नातेवाईकाचे सुद्धा डोळे काढले. बलवडी आणि तिथल्या कर्नाटकाच्या लढाईमध्ये अशा छत्रपतींच्या नावाने हा आमदार आमच्या प्रकाशकांना आया बहिणीवरनं शिव्या देतो. हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा एक शोकांताचा भाग आहे आणि म्हणून प्रबोधनाची जबाबदारी या क्रूर विनोदापाशी येऊन थांबते की शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच हा एक आमदार स्त्रियांवरनं शिव्या देतोय. हा एक महत्त्वाची घटना अगोदरच्या वक्त्यांनी नोंदवलेली आहे. दुसरी घटना जी आहे, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर आपल्याला सातत्यानं बातम्या कानावर येत आहे
आणि त्या आहेत सगळ्या स्त्री हिंसाचाराच्या, स्त्रियांवरच्या बलात्काराच्या, त्यांच्या सुरक्षितते प्रश्न निर्माण झालेले आहेत। या वेगवेगळ्या बातम्या आपल्या कानावर येऊन धडकत आहेत आणि महाराष्ट्रात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर सगळा डिस्कोर्स जो आहे बलात्काराची जात काय असते हे शोधण्यामध्ये लागलेले आहे। आणि त्यामुळं कुठल्या मुलीवर किंवा स्त्रियांवर बलात्कार जर झाला तर जे मोर्चे निघतात ते आमच्या जातीची स्त्री तिच्यावर बलात्कार झाला म्हणून अशा पद्धतीनं जातींच्या विरोधात मोर्चे निघतायत। हे देखील महाराष्ट्राचं एक वाईट असं एक चित्र आपल्यासमोर येताना दिसतंय। हे दोन उदाहरणं त्यांनी दिले म्हणून मी आपल्याला अधोरेखित करतो। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आत्ताचा जो कालखंड आहे तो थेट राजकीय भाषेमध्ये जर बोलायचं असेल तर जागतिकीकरण झाल्यानंतर ज्या काही आपण लढवत असलेल्या ज्या सगळ्या समाज परिवर्तक चळवळी आहेत त्यांची जी काही एका अर्थानं विखुरलेली अवस्था आहे आणि तिची एक शक्ती कमी होताना दिसते। आपण तो प्रयत्न करतोय, परंतु जागतिक भांडवलशाहीमध्ये आणि जाती व्यवस्थेच्या ह्या जागतिकीकरणाच्या पर्वामध्ये एक मोठं अरिष्ट उभं राहिल्यानं आपल्याला दिसेल की जो फॅसिझम आलेला आहे संघ भाजपाचा, त्याचा जर बारकाईनं आपण आढावा जर घेतला तर आत्तापर्यंतच्या नॅशनल क्राईम ब्युरोचे सगळे आकडेवारी जर तुम्ही बारकाईनं जर बघितले तर भारतामध्ये सर्वात जास्त स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण जे केसेसमध्ये नोंदवले गेलेले आहेत ते गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये सातत्यानं वाढताना दिसत आहे। आणि हे वाढत असताना याच्यावर काय उपाय दिला पाहिजे याचं एक नॅरेटिव्ह संघ भाजपातनं सेट केलं जातं। त्यांच्या सत्तेला संरक्षित करेल म्हणजे वरच्या जाती वर्गांना आणि त्यांच्या पुरुष सत्तेला ते धक्का लावणार नाही अशा पद्धतीचं एक वैचारिक कुप्रबोधन सुरू झालेलं आहे आणि म्हणून त्याची आपल्याला सर्वात मोठी दखल घ्यायला पाहिजे। आजच्या परिसंवादाचा मुख्य विषय जो होता की आतापर्यंतची जी स्त्री चळवळ झालेली आहे, स्त्री मुक्तीचे जे आव्हानं पेलत जी चळवळ आतापर्यंत झालेली आहे तिच्यामध्ये पुरुषांनी काय रोल करायचा। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला काही सूत्ररूपाने मी कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी अगोदर मांडलेलंच आहे तरी पण मी त्याला जरा अधिक क्लॅरिफाय अधोरेखित करतो। स्त्री म्हणून आपण जी काही एक श्रेणी बघतो ती अशी एक गठ्ठा श्रेणी नाही। स्त्री आणि पुरुष असणं ही एक गठ्ठा श्रेणी नाही। आता ज्या चळवळी लैंगिकतेच्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याची भाषा तुम्ही परिभाषा ऐकलेली असेल, LGBTQI वगैरे वगैरे। त्याला पाश्चात्य देशांमध्ये, आशिया खंडातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये, भारतीय उपखंडामध्ये ज्या एक वेगळ्या पद्धतीच्या नागरीकरणाच्या नागरी चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत त्याला क्वीर मुवमेंट म्हटलं जातं। या क्वीर मुवमेंटने महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित केलेला आहे अलीकडच्या कालखंडामध्ये की जे ज्ञानशास्त्र विकसित झालेले आहे त्यांनी असं सांगितलं की स्त्री असणं आणि पुरुष असणं या ओळखी त्या त्या समाजामध्ये घडवल्या जातात, त्याला वेगवेगळी घटक कारणीभूत असतात। मग त्यांनी धर्माचा उल्लेख केला, जाती व्यवस्थेचा उल्लेख केला, वर्ग व्यवस्था म्हणजे भांडवलशाहीचा उल्लेख केला। आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की 1970च्या दशकामध्ये स्त्री मुक्तीची चळवळ सुरू झाली महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये। त्याला सर्वात महत्त्वाचं कारण होतं जागतिक भांडवलशाही क्रायसिसमध्ये आलेली होती आणि जाती व्यवस्थेच्या विरुद्ध आणि आपल्या कष्टकरी ज्याला वर्गीय भाषामध्ये म्हणता येईल की डाव्या चळवळींमध्ये नवा मार्क्सवादाचा विचार आलेला होता। इथं कॉम्रेड भारत पाटणकर बसलेले, त्यांना आम्ही आत्ताच्या भाषेमध्ये अपारंपरिक मार्क्सवाद म्हणतो। या अपारंपरिक मार्क्सवाद्यांनी स्त्री मुक्तीचा एक वेगळा विचार 70च्या दशकामध्ये सुरू केला। आत्तापर्यंतची डावी चळवळ जी होती ती सगळी स्त्री मुक्तीला वर्ग व्यवस्थेचं शेपूट मानत होती आणि त्यामुळं आर्थिक प्रश्न सुटतील, वर्ग व्यवस्थेचे प्रश्न सुटतील आणि मग त्याच्या कलानं जर झालं तर स्त्री मुक्तीचा प्रश्न सुटेल। हे 70 मधला पेज होता वैचारिक आणि व्यवहारातला चळवळीतला। आणि मग डाव्या चळवळीमध्ये अपारंपरिक प्रवाह निर्माण झाले
आणि त्यांनी सांगायला सुरुवात केलं की एकाच वेळी भारतातली जी व्यवस्था आहे ती जातीच्या विषमतेची आहे, वर्गांच्या विषमतेची आहे, परंतु तिचा पाया स्त्री पुरुष संबंधांचा असल्यामुळे स्त्री मुक्ती ही एकाच वेळी वर्ग आणि जातीच्या मुक्तीला असली पाहिजे. ज्यांच्यासोबत मी चळवळ केली आणि शिकलो असं त्यांचा उल्लेख त्यांनी कॉम्रेड शरद पाटलांचा केला. त्याचबरोबर दलित चळवळीमध्ये ज्या पॅन्थरनंतर चळवळी झाल्या, दलित पॅन्थरची चळवळ बारकाईने जर बघितलं तर तिचा जो आवेश होता, तिचं जे सगळं काही नॅरेटिव्ह जरी नसलं, तिचं थेरॉटिकल जरी ते पुरुष मुक्तीचा आणि स्त्री मुक्तीचा आणि जाती मुक्तीचं बोलत असले तरी तिचा जो आविर्भाव होता तो पुरुषी होता पॅन्थरचा. आणि म्हणून पॅन्थरच्या फुटीनंतर किंवा दलित चळवळीच्या फुटीनंतर जी सर्वात शेवटची कडी आहे स्त्री मुक्तीमधली, दलित आदिवासी स्त्री, भटकी स्त्री, तिच्या मुक्तीचे प्रश्न उभे राहिले, पण त्यांचं व्यावहारिक संघटन उभं राहिलं नाही. आणि ते व्यावहारिक संघटन उभं राहिलं नसल्यामुळं थेरॉटिक्समध्ये म्हणजे सिद्धांताच्या सगळ्या ज्ञान व्यवहारांमध्ये दोन चळवळींचा उदय झाला. जसा आफ्रिका युरोपमध्ये कोऱ्यांनी चालवलेल्या स्त्री मुक्तीच्या विरोधात रंगभेदाचा प्रश्न निर्माण झाला आणि काळा स्त्रीवाद पुढे आला. त्याला प्राध्यापकांच्या आणि सगळ्या अकॅडमिकच्या भाषेमध्ये इंटरसेक्शनॅलिटी म्हणतात, की म्हणजे स्त्री असणं हे कुठंतरी वर्गात आणि जातीत किंवा त्या वेळेची जी कोणती विषमता असेल त्या घटकाला जोडून येते. ही जी काही इंटरसेक्शनॅलिटी होती ती 70च्या नंतर अधिक चांगल्या पद्धतीनं 80-90ला तर चळवळींचं विघटीकरण सुरू झाल्यानंतर सुरू झाले आणि मग त्यामध्ये दलित स्त्रीवादाची चळवळ उभी राहिली. आणि त्या दरम्यान कॉम्रेड शरद पाटील यांनी अब्राह्मणी स्त्री मुक्तीची चळवळ उभी केली. शरद पाटलांच्या याच्यामध्ये एक संज्ञा वापरली जाते, ती आहे जात वर्ग स्त्री दास्यांत. आम्ही शिबिरामध्ये शरद पाटलांना हे उलट करता येईल का मी असं नेहमी विचारायचो खोडकरपणे, की वर्ग दास्यांत किंवा वर्गाची बेडी तुटेल, जाती व्यवस्था नष्ट होईल, परंतु सर्वात शेवटची कडी स्त्रीची का असा प्रश्न विचारल्यानंतर ते आपण सुरुवातीला घेतलं तर चालणार नाही का? कारण शब्दसुद्धा संस्कृतमध्ये शरद पाटलांनी स्त्री दास्यांत वापरलेला होता. स्त्री मुक्ती याला जो पॉझिटिव्ह अर्थ आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये फक्त बेड्या तोडण्यापुरता असा तो जोडलेला होता. त्याच्याबद्दलचे काही प्रश्न आम्ही शिबिरांमध्ये शरद पाटील जिवंत असताना त्यांच्याशी वैचारिक झगडा करून हे केलं. त्यांचं स्पष्टीकरण सभागृहात म्हणजे फारसा संभ्रम होऊ नये म्हणून 1-2 मिनिटात सांगतो. त्यांचं असं म्हणणं होतं की एक नियतिक्रम आहे व्यवस्था मोडण्याचा. पहिल्यांदा भारतीय क्रांती जी आहे ती भांडवली लोकशाही क्रांती असेल आणि म्हणून जाती व्यवस्था मोडली पाहिजे. आणि जाती व्यवस्था मोडताच नंतर जी काही भांडवली लोकशाही क्रांती होईल तिच्यामध्ये वर्ग व्यवस्था आणि पितृसत्ता असेलच, म्हणून पहिल्यांदा वर्ग व्यवस्था मोडली जाईल. आणि सर्वात अवघड लढाई, सर्वात शेवटची लढाई स्त्री पुरुष संबंधांची, स्त्री मुक्तीची असेल, म्हणून स्त्री दास्यांत असा त्यांनी नियतक्रम लावलेला होता. तो माझ्यामध्ये आज इतका अभ्यास केल्यानंतर आणि इतकं सगळं फिरत असताना मला त्याच्याबद्दल शंका आहेच. म्हणून मी ही ती शंका काय आहे ती आज आपल्याला इथं काही गोष्टींची म्हणजे त्याचा उलगडा करतो. शरद पाटलांनी जो सगळा दावा केलेला होता तो फुले आणि आंबेडकरांच्या सिद्धांतावर केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की जाती व्यवस्था ही अर्थातच स्त्रियांची गुलामगिरी आहे. सर्व म्हणजे स्त्री पुरुष संबंधच हा जाती व्यवस्थेचा पाया आहे. त्यामुळं बाबासाहेबांचे अनेक असे कोट आहे. बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की जाती व्यवस्था जर तोडायची असेल तर स्त्री मुक्तीचा लढा म्हणजे पुरुष सत्ताक व्यवस्था मोडावी लागेल तरच जाती व्यवस्था मोडेल. हे बाबासाहेबांचं सूत्र होतं. बाबासाहेबांना हे सूत्र कुठून आलं तर त्यावेळेसचा पाश्चात्य स्त्रीवाद नव्हता. बाबासाहेबांना हे सूत्र गवसलं ते आपल्या सगळ्यांचे क्रांतिकारकांचे कुलगुरू महात्मा फुले यांच्यामुळे गवसलेलं होतं. महात्मा फुल्यांनी भारतातल्या स्त्रीवादाची पहिली मांडणी केली आणि भारताच्या इतिहासामध्ये भारताच्या स्त्रीवादाचा पहिला इतिहास बुद्ध आणि आनंद
यांनी घडवलेला आहे. त्यामुळे पुरुषांचा सहभाग काय असला पाहिजे याचे आयडॉल आपले बुद्ध आणि आनंद असू शकतात. 3 वेळा बुद्धानं 500 स्त्रियांचा लॉंग मार्च आल्यानंतर भिक्खुणी संघात घ्यायचं की नाही नकार दिल्यानंतर स्त्रियांच्या वतीनं बुद्धाशी बोलायला जाणारा तरुण भिक्षू जो होता तो महाभिक्षू आनंद होता. आणि आनंदने जो युक्तिवाद केला तो भारताच्या स्त्रीवादाचं हे पहिलं चॅप्टर आहे. आणि त्यामुळं लक्षात ठेवलं पाहिजे की भारताच्या या सगळ्या लढाईमध्ये जिथं इतिहास सुरू झाला, शरद पाटील निवृत्तीला हिरो मानतात, पण पुरुषांचा सहभाग निवृत्तीच्या राज्यामध्ये काय आहे तोही अजून प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे भारताचा पहिला पुरुष सहभागी स्त्री मुक्तीचा पहिला कॉम्रेड हा आनंद आणि बुद्ध आहे. आणि तिथून आपला इतिहास सुरू झाल्यानंतर मग भारताचा इतिहास तुम्ही जर बघितला तर भारताच्या इतिहासामध्ये भक्ती आंदोलन उभं राहिलं. कारण नामदेवांच्या बरोबर जनाबाई आहेत. जनाबाईंचा स्त्रीवाद जरा तपासून बघा. जनाबाईंनी वारंवार भक्ती आंदोलनाचं आणि नामदेवांचं ऋण मान्य केलेलं आहे. तुकोबांनी बहिणाबाईला उभं केलं, पण तुकोबांच्या अभंगामध्ये असं म्हटलं जातं की बहिणाबाई मला नुसती म्हणजे कॉम्रेड नाही, माझी सहकारी नाही, तर माझ्या गुरुसारखी आहे. आणि म्हणून बहिणाबाई पाठक असल्यामुळे बौद्ध तत्वज्ञानाची वज्रसृष्टी भाषांतरित बहिणाबाईला करायला लावतात. भारताच्या मुक्तीच्या स्त्री मुक्तीच्या लढ्यामध्ये तुकोबांचं हे सर्वात मोठं योगदान आहे. आणि त्याच्यानंतर आपल्यातले सर्वात महत्त्वाचे क्रांतीचे कुलगुरू महात्मा फुले आहेत की ज्यांनी ताराबाईंनी जेव्हा स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं आणि त्यांचे सहकारी जेव्हा ताराबाईवर टीका करायला लागले तेव्हा फुले असे म्हणाले, आपण ज्या चळवळीमध्ये काम करतो, जे आधी आपल्या जातीचे, आपल्या जवळचे, आपले सहकारी, आपले कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा पुरुषीपण जे शिल्लक आहे ते स्त्रीत्वाला घातक आहे. आणि त्यामुळं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांहून कडाडून टीका केली. तुम्ही जर का महात्मा फुलेंच्या ह्या वैचारिक डिबेटचं सगळं हे चॅप्टर वाचलं तर ताराबाईच्या बाजूनं महात्मा फुले त्या कालखंडामध्ये एकटे उभे राहिले आणि ताराबाईंना त्यांनी एवढा मोठा सपोर्ट केला. त्यामुळं मला नाही वाटत जगाच्या स्त्रीमुक्तीच्या इतिहासामध्ये एवढा मोठा पुरुषांच्या सहकार्यतेचा एवढा मोठा वारसा आपल्या सगळ्या क्रांतिकारी चळवळींना आहे. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की ह्या सगळ्या चळवळींना हा जो काही वारसा आहे हा वारसा घेऊन आपल्याला 2-3 गोष्टींवर एक थोडासा प्रकाश टाकायचा आहे. माझा वेळ झाला तर सांगा. मी 1-2 सुतांना महत्त्वाची गोष्ट तुम्हाला स्पर्श करून मी थांबणार आहे. कारण मी बोलत राहिलं तर याचं एक वाईट चित्र दिसेल की पुरुषच जास्त का बोलतो. माझी इच्छा आहे की सगळ्या स्त्रियांनी जास्त बोललं पाहिजे. 2 जरी असतील तर ते जास्त बोलतील. मला एक महत्त्वाचं एक सूत्र इथं सांगायचं आहे की आमचे सहकारी, आमच्यामध्ये सुद्धा एक चर्चा सुरू आहे की आपण एक शब्द वापरतो ब्राह्मणी पितृसत्ता. ब्राह्मणी पितृसत्ता म्हणजे काय तर धर्म संस्कृती याच्या अंगानं जी काही जाती व्यवस्थेची समर्थनाची जी काही एक पुरुष सत्ता उभी राहिलेली आहे ती ब्राह्मणी पितृसत्ता आहे. आपल्या सगळ्या दलित चळवळ जी असेल, सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ आणि अलीकडच्या सगळ्या बहुजनवादी चळवळींनी ब्राह्मणी पितृसत्तेवर जोरदार हल्ले चढवलेले. परंतु प्रश्न निर्माण झाला की ज्या वेळेस आपण ब्राह्मणी पितृसत्तेवर हल्ला करतो तेव्हा आपण जातीय उतरंडीमध्ये विभागलेलो आहोत. जसं जातीय उतरंडीमध्ये पुरुष विभागलेले आहेत. तळाचे सगळे कष्टकरी शोषित जातीतले पुरुषांची मुक्ती जर वर्गमुक्तीमध्ये आणि जातीमुक्तीमध्ये असेल तर जातीमुक्तीची आणि वर्गमुक्तीची बेडी स्त्रीमुक्तीमध्ये आहे. त्यामुळं याचं भान राखलं पाहिजे आणि ही चर्चा केली पाहिजे. त्याच्यात एक सर्वात महत्त्वाचा भाग असं म्हटलं जातं की आपापल्या जातीच्या अंतर्गत जी पितृसत्ता असते, जी पुरुष सत्ता असते, म्हणजे बारकाईनं सगळे बघा की वेगवेगळ्या आपल्या क्रांतिकारी परिवर्तनाच्या चळवळीमधले पुरुष घरात स्त्रियांशी कसे वागतात हा एक आत्मटीकेचा भाग आहे. त्याच्यामुळे स्त्री मुक्तीसाठी जसा सार्वजनिक अवकाश लढण्याचा महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त मी खूप स्त्रियांशी बोललेलो आहे. त्यांच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या जी लढाई आहे घरापासून आणि
स्त्रीच्या शरीरापासून ती लढाई लढण्यासाठी जे काही एक सहकार्य लागतं ते सहकार्य तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर मार्क्सवादी चळवळीमध्ये स्त्रियांच्या सोबत कामगार आणि कॉम्रेड जोडून दिलेला आहे. तसंच त्याचं अनुकरण दलित चळवळीमध्ये अब्राह्मणी चळवळीमध्ये झालं आहे. समाजवादी चळवळीमध्ये सुद्धा सहकारी मानलेलं आहे. परंतु तुम्हाला महत्त्वाची गोष्ट इथं सांगतो की आपण सहकारी असत नाही. स्त्रियांचं सहकारी असणं ही दुरस्तीची भावना निर्माण करणारी गोष्ट आहे. बौद्धिकतेच्या दृष्टीनं, अनुभवाच्या दृष्टीनं जनरली असं म्हटलं जातं, पुरुषाला परकाया प्रवेश करायचा असेल आणि स्त्रियांच्या दुःखाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याला प्रचंड मर्यादा पडू शकतात. याच्याबद्दल जैविक पातळीवर वेगवेगळ्या पातळीवर स्त्रीवाद्यांनी मांडून झालेले आहे. मग पुरुष स्त्रियांच्या मुक्तीसाठी काय योगदान देऊ शकतो याचे क्षेत्र अत्यंत याच्यावरच्या चर्चा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं उतरलं पाहिजे. आमचे अलीकडचे सहकारी प्राध्यापक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ब्राह्मणी पितृसत्ता ही अत्यंत क्रूर आहे, विभत्स आहे. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर सर्वात जास्त सती ब्राह्मण बायकांना जाळण्यात आलं जातीच्या शुद्धीसाठी आणि ब्राह्मणी व्यवस्था हे करण्यासाठी. परंतु तळाच्या स्त्रियांना सती वगैरे म्हणजे जाळण्यात आलेलं नाही. विधवा सुद्धा विवाह खालच्या जातींमध्ये व्हायचं. याच्यावरून ते असा अंदाज लावतात की पितृसत्ता जी आहे ती ब्राह्मण आणि वरच्या जातीमध्ये कडक आहे, पण बहुजन दलितांमधली पितृसत्ता ही बेनोव्हॅलंट आहे, लोकशाहीवादी आहे असं म्हटलं जातं. याचं विश्लेषण इतक्या तळापर्यंत आलं ते असं म्हणतात की बहुजनांकडं जाती आणि वर्गमुक्तीचं तत्त्वज्ञान आणि आपल्याला एक वारसा आहे, त्याच्यामुळे बहुजनातली दलितांमधली पितृसत्ता ही लोकशाहीवादी आहे, सगळं अलबेल आहे. ते तसं नाही. ती तळाकडं सुद्धा वेगळ्या पद्धतीनं अत्यंत भीषण अशी पितृसत्ता होत जाते. त्यामुळं आपल्याला फुले आणि बाबासाहेबांच्या लढ्यामध्ये वारंवार आपण जर अवलोकन केलं तर आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांनी जसं ब्राह्मणी पितृसत्तेवर मनुस्मृती जाळताना हल्ला केला तसं वारंवार भाषणं केलेली आहे. आणि दलित स्त्रियांना, त्यावेळेच्या आंबेडकरी स्त्रियांना सांगितलेलं आहे की नवरा जर दारू पिऊन आला तर त्याचा मार मुकाट्यानं खाऊ नका, तुम्ही त्याच्या पेकाट्यात लाद घाला. हे बाबासाहेबांचे वाक्य आहे. दारू पिऊन आला तर तुम्ही सहन करू नका. बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे की नवरा कसा असला पाहिजे किंवा स्त्रीनं बायको म्हणून नवऱ्याच्या सोबत कसं राहिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं मैत्रिणीसारखं, मित्रासारखं राहिलं पाहिजे. ज्या काळामध्ये बाबासाहेब बुद्ध कदाचित कमी वाचलेला असेल त्या कालखंडामधलं बाबासाहेबांचं हे विधान आहे. हेच बुद्धानं विचारलेलं आहे की स्त्रियांशी कशा पद्धतीनं नातेसंबंध असले पाहिजे. बुद्धानं 7 प्रकार सांगितले. शेवटच्या प्रकारामध्ये दासीभाव आणि शेवटच्या याच्यामध्ये दासीभाव आणि सखीभाव सांगितला. त्याचा क्रम चुकलेला आहे. शेवटचा क्रम तो कॉम्रेडरी मैत्री भावाचा सांगितलेला आहे, म्हणजे सखी भावानं राहिलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यात आपल्याला बुद्धापासून तर बाबासाहेबांपर्यंत हा एक वारसा राहिलेला आहे. त्यामुळं मला वाटतं माझा एक महत्त्वाचा वेळ संपला आहे. मला हे 2च महत्त्वाचे सूत्र सांगायचे होते. आणि आजचे जे प्रश्न आहेत ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने जाता जाता फक्त मी त्याला सगळ्या एका परिसंवादामधल्या एक 10, 15, 20 मिनिटाच्या बोलण्यामध्ये सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करू शकत नाही. आजची भांडवलशाही, आजचं जे वातावरण आहे आणि या निसर्ग टर्म वापरल्या जातात जेनजी वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यात मी जाणार नाही. परंतु आपण हे टप्पे बघितले पाहिजे. माझा जन्म जो आहे तो 70च्या दशकातला आहे. काहींचा जन्म नंतर 80ला झाला, काही 90ला जन्माला आले, काही 2000ला जन्माला आले. या ज्या पिढ्या आहेत यांच्या पुढचं वास्तव वेगळं आहे, यांच्या पुढचं तंत्रज्ञान वेगळं आहे, यांच्या पुढची भांडवलशाही, यांच्या पुढचं सगळं पर्यावरण बदललेलं आहे. मी ज्या कालखंडात जन्माला आलो त्या कालखंडामध्ये मी मोठमोठे लीडर्सपासून तर तुटलेल्या पॅन्थरचे मोर्चे पाहिले. मी कामगारांचे